तर आज मी तुम्हाला या शेवयांची झटपट अशी होणारी खीर दाखवणार आहे। सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज मी वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताच्या प्रसादासाठी खीर बनवणार आहे आणि ही शेवयांची खीर आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी साहित्य दाखवते। इथे मी रेडीमेड तूप घेतलेलं आहे। रेडीमेड तूप आहे हे। वेलची पावडर आहे, त्यानंतर इथे शेवया आहेत, साखर आहे, एवढी घालणार नाही आहे मी, कमीच घालणार आहे थोडी। इथे मनुका आहेत, बेदाणे आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी दूध गरम करायला ठेवलं आहे। सर्वप्रथम या ठिकाणी मी पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तूप टाकलं आहे। आता या तुपामध्ये ह्या ज्या शेवया आहेत ना त्या छान लालसर अशा परतून घेत आहे। हे बघा अशा प्रकारे। आता ही पूर्ण जी खीर आहे ती मी तुपात करणार आहे, सॉरी दुधात करणार आहे। अजिबात पाणी नाही वापरणार आहे। तुपामध्ये अशा शेवया मी भाजून घेतल्यात चांगल्या खरपूस अशा। तर अशा प्रकारे ह्या ज्या शेवया आहेत त्या तुपामध्ये अशा खरपूस भाजून झाल्यात। आता याच्यामध्ये मी पाव लिटर पेक्षा जास्त दूध घालून घेणार आहे आणि ह्या शेवया चांगल्या ह्या दुधामध्ये शिजवून घेणार आहे। आता ह्या शेवया शिजल्या की मग बाकी सगळं साहित्य आपण घालूया। आपली ही जी खीर आहे ती चांगली शिजलेली आहे। आता यामध्ये आपण अंदाजे मी साखर घालते, थोडी कमी गोड करणार आहे, अगदी गोड करणार नाहीये। साखर घालून घेतले, त्यानंतर एक मोठा चमचा वेलची पावडर घालणार आहे आणि हे जे ड्रायफ्रुट्स घेतलेले होते ते सगळे घालून घेणार आहे आणि ही पुन्हा एकदा चांगली एकजीव होऊ दे, चांगली उकळी येऊ दे हिला। मग 10 मिनिटांनी तुम्हाला मी दाखवते। तर आपली ही जी खीर आहे ना ती छान अशी, ही पाहू शकता तुम्ही, उकळी येत आहे खीरीला। शेवया चांगल्या शिजलेल्या आहेत, हे बघा। एक 5 ते 7 मिनिटं मी हिला शिजवून घेतली दुधामध्ये शेवयांना। आता ही खीर झालेली आहे, आपण सर्व करूया। ही पहा, शेवयांची खीर छान पद्धतीने तयार झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद।